महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। परभणीत बेकायदेशीर फटाके निर्मितीचा मोठा साठा जप्त, विविध चर्चेला उधाण, 6 खोल्यातून 1,51,000 रुपयांचे स्फोटक साहित्य जप्त, दोघांविरुद्ध गुन्हा दाखल। परभणी ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत समसापूर शिवारात बेकायदेशीर फटाके तयार करणाऱ्या कारखान्यावर छापा टाकून पोलिसांनी मोठा स्फोटक साठा जप्त केला। दिनांक 2 एप्रिल 2026 रोजी सायंकाळी 4:10 वाजण्याच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली। या प्रकरणी संजय सदाशिव शिंदे वय 56 व सुदर्शन सदाशिव शिंदे वय 46 दोघेही राहणार लहुजीनगर परभणी यांच्या विरुद्ध स्फोटक पदार्थ अधिनियम 1908 तसेच BNS कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पोलीस नाईक अरविंद धबडे यांच्या फिर्यादीवरून कारवाई करण्यात आली। समसापूर शिवारातील गट क्रमांक 94 मधील टीन शेड व सिमेंट बांधकाम असलेल्या 6 खोल्यांमध्ये आरोपींनी संगनमत करून फटाके तयार करण्यासाठी लागणारे स्फोटक पदार्थ रसायने बेकायदेशीर साठवून ठेवली होती। छाप्यात ॲल्युमिनियम पावडर, सल्फर, साल्ट पेटर, विविध रसायने, फ्यूज, सुतळी तसेच तयार सुतळी बॉम्ब मोठ्या प्रमाणात आढळून आले। एकूण 1,91,000चा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे। वरिष्ठांच्या आदेशानुसार गुन्हा दाखल करून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मोहिते यांच्याकडे सोपवण्यात आला आहे। घटनास्थळी SDPO वाघमारे, सहाय्यक पोलीस निरीक्षक राजगुरू तसेच इतर पोलीस अधिकारी उपस्थित होते। आरोपींना नोटीसवर सोडण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट मेहबूब शेख सोबत संतोष लोखंडे सोबत विशाल गायकवाड। आजच महाराष्ट्र टुडे 24 न्यूजला सबस्क्राइब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा।